तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। पंकजा मुंडे यांच्या वैजनाथ साखर कारखान्याच्या लिलावासाठी नोटीस आली आहे। 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू आहे। कारखान्याच्या ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार असल्याची माहिती आहे। 25 जानेवारीला कारखान्याचा लिलाव होणार असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख आहे। अधिक माहिती घेऊयात महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, काय अधिक माहिती या संदर्भात? प्रज्ञा, परळी येथील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे आणि कारखान्याच्या संचालक ते आहेत। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून कारखाना जो आहे तो अडचणीत आलेला आहे। याआधी देखील ईडीची नोटीस त्या कारखान्याला आलेली होती। मात्र युनियन जी बँक आहे त्या बँकेमध्ये 203 कोटी रुपयाचं जे कर्ज आहे ते थकीत आहे। अनेक वेळा बँकेने नोटीस देखील कर्जापोटी बजावली होती। मात्र जे कारखाना प्रशासन आहे त्यांनी अद्याप कसलीही नोटीसचं उत्तर त्याला दिलं नाही। त्याच्यामुळे 25 तारखेच्या दिवशी 25 जानेवारी दिवशी ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते लिलाव करण्यात येणार आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंचा जो कारखाना आहे ना, पंकजा मुंडे आहे, पुन्हा एकदा अडचणीत आलेल्या आहेत। एकंदरीत लिलावाची प्रक्रिया जी आहे 25 जानेवारीच्या दिवशी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद महेंद्र या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।